नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर या निकालात घोळ असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल गोटे यांचा पराभव झाल्यानंतर अनिल गोटे यांनी निकालाविरोधात मशाल मोर्चा काढण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने शहरातून मशाल मोर्चा काढण्यात आला. यावेळी ईव्हीएम मशीनची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. शहराची छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मशाल मोर्चाची सुरुवात करण्यात आली. शहरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ या मोर्चाचा समारोप करण्यात आला. यावेळी प्रतिकात्मक ईव्हीएम मशीन जाळण्यात आले. की महाराष्ट्रामध्ये जे महायुतीला मिळालेलं पाचवी बहुमत आहे, हे पाचवी बहुमत संशयास्पद आहे नव्हे, तर आमची खात्री आहे की याच्यामध्ये यांनी ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केला. 2014 ज्यावेळेला मोदींची लाट होती, त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये मोदींनी लोकसभा घेऊन सुद्धा त्यांना 121च्या वर जागा जिंकता आल्या नाही. यावेळेला अशी कुठली लाट होती, कुठलं वातावरण होतं? उलट कापूस उत्पादक शेतकरी, त्यानंतर सोयाबीन उत्पादक शेतकरी हे प्रचंड नाराज आहेत. आणि असं असताना जर 148 पैकी 133 जागा निवडून आणतात, त्याचा अर्थ इतरपेक्षा जास्त लोकप्रिय आहेत. तेव्हा हे केलेला सगळा गोंधळ हा मतदान यंत्रामध्ये केलेला आहे. यांच्याबद्दल आमच्या मनात मात्र शंका नाही. म्हणून आम्ही आज हा मशाल मोर्चा काढतो आहोत आणि महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आम्ही त्या मतदान यंत्राला शेवटचा अंत्ययात्रा आहे ती, त्यामुळे त्या शेवटी आम्ही अगदी येणार आहोत. हा आमचा कार्यक्रम आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.